नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्याक येवकार. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्यो सभा हाऊसफुल चल्ल्यात. काँग्रेसीन मशाल रॅली काडली, थंय भरपूर लोक जालो. त्या उपरांत आम आदमी पार्टीची सभा जाली, थंय हजारांनी लोक जालो. आनी आतां गोवा फॉरवर्डान पयर यूथ कन्वेन्शन घेतलें, थंय सारको हॉल पॅक जावन फाटल्यान भुरगे उबी आशिल्ले. सो प्रत्येक पक्षाची सध्या सभा आनी इव्हेंट्स हाऊसफुल चल्ल्यात. आनी तातूंत भितर ह्या आठवड्याक जो गोवा फॉरवर्डान इव्हेंट केलो आनी नवीन जी गजाल सांगली की अल्टिमेटली तुमकां तुमचे रिजनल सेंटिमेंट जर समजून घेवपाक जाय जाल्यार तुमकां एक रिजनल पार्टी लागतली, प्रादेशीक पक्ष लागतलो. कितली खरी ही गजाल, कितली फट, कितली वर्केबल, कितली नॉट वर्केबल हाचेर भासाभास करतात. चार मानेस्तां म्हणजे बरोबर. पयलीं आसात ते भाजपाचे आमदार आनी फुडारी मायकल लोबो, स्वागत तुमचें. दुसरे आसात काँग्रेसीचे फुडारी आनी म्हणयारे यतीश नायक, स्वागत. तिसरे आसात म्हणजे बरोबर आम आदमी पार्टीचे फुडारी सुरेल तिळवे आनी चवथी आसात म्हणजे बरोबर नन अदर दॅन गोवा फॉरवर्ड अशें म्हणपाक शकना. पूण जे त्या दिसा तांचे ताणें खडेगाड भाशण तुमी त्या दीस आयकलें ते फातोड्डेचे अपक्ष आमदार विजय सरदेसाय. वी आय स्टार्ट विथ यू. यू हॅव सीन ऑल दीस इव्हेंट्स अनफोल्डिंग इन लास्ट 2 वीक्स. कितें दिसता हें पळयतकीर आम आदमी पार्टीने तुमी जसो हें केलो, क्रावड पूल केलो तसो ताणीय केल्लो. ह्या सगळ्या गर्द्यां भितर वाय डू यू थिंक दॅट रिजनल सेंटिमेंटाची गजाल वील स्टँड आउट? वॉट इज द रिजन? नाही, नॉट ओनली इन गोवा बट इट इज रेलेवंट इन द कंट्री. आता पयर जी 5 स्टेटाची इलेक्शनां जाल्या थंय एक क्लियर कट सिद्ध जाता की 50% ऑफ द नॅशनल वोट शेअर इज नाव गोईंग रिजनल, विच मीन्स that the ceiling of 50% votes together Congress and BJP cannot break that ceiling. 50% of the votes of the cast in the country belong to regional parties. हे एक जालें म्हणल्यार रेलेवन्स ऑफ रिजनल पार्टीज नॅशनली इज प्रोवन हियर. 2 इज दॅट रिजनल सेंटिमेंट इतल्या खातीर गरजेचो कित्याक गोंयांत अशे इश्यूज आहात जे दोनूय नॅशनल पार्टीन सॉल्व करूंक नात. सो देरफॉर यू वील रिक्वायर समथींग, अ सोल्युशन विच इज मेड इन गोवा, एंड देरफॉर अ पार्टी विच इज मेड इन गोवा कॅन सॉल्व प्रॉब्लम्स ऑफ गोवा. अल्बर्ट आइन्स्टाईनान एकदा म्हणलां की यू कॅनॉट सॉल्व प्रॉब्लम्स विथ द सेम माइंड्स दॅट क्रिएटेड दोज प्रॉब्लम्स इन द फर्स्ट प्लेस. म्हणटकच जे लोकांनी हू आर द रिजन्स फॉर द कॉजीस फॉर द प्रॉब्लम्स दॅट गोवा फेसीस टुडे, दोज सेम पीपल मे नॉट एबल टू सॉल्व द प्रॉब्लम्स, अँड दोज पीपल आर देयर इन द नॅशनल पार्टीज. आज आर्ग्युमेंट वही जावपाक शकता की मोगो आशिल्लो, UGDP आसा, सेव गोवा जालो मदीं. नाव देर हॅव बीन नंबर ऑफ गोवा राजीव काँग्रेस जाली, एक्सपेरिमेंट्स सेईंग द सेम स्लोगन अगेन एंड अगेन एंड अगेन. वाय शुड पीपल ट्रस्ट यू? Yes. So the point is, in West Bengal, it was like this only. It was the Congress versus the Communists. Today the Congress and the Communists have come together to fight a regional party. A party which is patently regional, which may have tried to come to Goa and field Churchill Alema as a candidate in Lok Sabha. But it is not. It is a party which is a West Bengal regional party. आणि ताणे कशें जिखला तें पळय मरे. You see Jayalalitha. You see the people who have got their roots well established in their soil. This is the right time for a regional sentiment to take political shape. Local presence and a regional sentiment. I think this is going to be the dictum. मायकल, अल्टिमेटली आम आदमी पार्टी जावं, गोवा फॉरवर्ड जावं किंवा काँग्रेस जावं, तुम्ही सत्तेर आहात. Their primary motive will be to dislodge you. How are you looking at all these events? आणि गोवा फॉरवर्ड तर म्हणटा की अल्टिमेटली तुम्ही नाकात, काँग्रेसी नाकात, नॅशनल म्हणटा ते पार्टीत नाकात, कितें ते हांगच्या हांग पळोवया म्हणून. जेन्ना जेन्ना इलेक्शनां लागीं पावता असलो आवाज तुमकां आनी सगळ्या लोकांक गोंयचे आयकपाक मेवता. गोंयान आमी स्टार्टिंगसून पळयत जाल्यार MGP आसले, काँग्रेस आसले, लोकल पार्टी लोकांनी पळयल्ली आहा. MGPकूय पळयल्ले आहा, काँग्रेसीकूय पळयल्ले आहा. आतां ह्या पावटीच पयले पावट आमकां 5 वर्सांची लोकांनी एक चान्स दिल्लो आहा. तुमी 5 वर्सां रूल करा, आमकां लोकांचें एक्सपेक्टेशन कितें आहा तें लोकांक दिया, जाल्यारूच तुमकां परतून निवडून हाडटले. हिंगा फायनली लोक पळयना रिजनल पार्टी आनी सेंट्रल पार्टी. पूण सेंट्रल पार्टी आसून आमकां एक फायदो आहा कितें, आमकां सेंटराचो एड मेवता, सेंटराचो हेल्प मेवता. जे इतली वर्सां कामां जावंक नासलीं
स्पेशली आता जुवारी ब्रिजाचे काम जे स्टार्ट जातले ते फूल स्विंगान वयतले 4 लेनिंग मागीर जे सेंटराचे पयशे जे आमकां पर्टिक्युलर प्रोजेक्ट्सांक येयल्ले आहा जे आतां आमकां 100 कोर कोस्टल बेल्टाक म्हणून ते दिवपाचे आहा अपग्रेडेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून आनीक आमी पयशे मागल्या अंडरग्रावंड केबलिंगाक सगळे 33 kVA लायन सगळे अंडरग्रावंड घालपाक सो ऑल दीस मनी वील कम फायनली फ्रॉम द सेंटर ऑफ वन प्रोजेक्ट सो सेंटर बीइंग भारतीय जनता पार्टी एंड गोवा बीइंग भारतीय जनता पार्टी You are saying there is we no have- scope for a regional sentiment. नो रिजनल सेंटिमेंट कितें आहा रिजनल पार्टी गोंयान आहात आतां आमची गोवा विकास पार्टी कितें इम्पॅक्ट केला तेंच्यांनी गोंयांत तुमी म्हाका सांगा लास्ट 4.5 years तुम्ही म्हणता गोवा फॉरवर्ड विल बी ऑल्सो लाईक गोवा विकास पार्टी. गोवा विकास पार्टी येयली तेजे पयली सेफ गोवा आसली कितें म्हणून इम्पॅक्ट केला तेंच्यांनी काय ना दे अलायन्ड विथ काँग्रेस गोवा विकास पार्टी आमच्या वांगडा आहा बीजेपी वांगडा आहा अजून बाजून आणि खंयची आनीक पार्टी आहा आमची UGDP आसली ती जिकोन येयले काय ते डायरेक्ट जॉईन जाता खंयच्या तरी पार्टीक मीन्स दे आर नॉट शोईंग द आयडेंटिटी इन गोवा तर तुम्ही गोवा फॉरवर्ड तशीच जातली. 100%. How can people trust anybody today on Okay, that okay, aspect? okay, At okay. least you can put, you can say that okay, that is Congress, this is BJP. आम्ही हुंय वचोंक शकना. We are part of BJP only. म्हणजे बीजेपीचे जे आमदार येतात ते बीजेपी वांगडाच रावपाक जाय तेंका. ते खंय धावपानात ते दुसरीकडे धावपानात. ते धांवूंकूच शकना. रिजनल पार्टीचे जितके आमदार येयल्ले आहा हेचे पयली ते सगळे सोडून गेल्ले आहा. Okay. अबॅन्डन केल्ली आहा पार्टी तेंच्यांनी रिजनल Okay, पार्टी. okay. Yatish, you agree with this argument? You heard Vijay, you heard Michael. Ultimately, Vijayaचे म्हणता it's a national trend, आणि that's a sentiment. That's a sentiment where you need to respect that sentiment of people. ह्या डिबेटीन हय. जो प्रश्न हे केला प्रासायला whether regional party is feasible, the answer to this question need not be through any opinion. It can only be gathered by looking at history. And history has an answer. The history is in Goa there was MG, Babango, UGDP, GVP, Save Goa, so many regional parties. Goa Rajiv Congress, he himself was a part of Goa Rajiv Congress. But he realized obviously that Goa Rajiv Congress has its limitations as a regional party. He then joined Congress. So similarly, regional पक्ष जे असता ते पक्ष काय करू शकना आणि ते पक्षमुळे इलेक्शनाची जशी घाट वाजली ती अळमी सगळी येता. Similarly, Goans are very intelligent. Goans are matured electorate आणि wise voters. तांकां सगळें खबर आहा नॅशनल पार्टीज काँग्रेसी भशेन ज्यो आसा त्यो काँग्रेस पक्षान रिजनल सेंटिमेंटूय बऱ्या तरेन एप्रिशिएट केल्लो आसा. स्टेटहूड जायत, ओपिनियन पोल जायत, कोंकणी भाशेचें रेकॉग्निशन जायत. ह्यो तिनूय गोश्टी गॅरंटी जाल्यो गोंयांक काँग्रेसीच्या राजवटीन. तेन्ना काँग्रेस पक्षान रिजनल सेंटिमेंटूय रिस्पेक्ट केल्लो आसा. गोंयकारांक हें खबर आसा आनी काँग्रेस पक्षा सारको पक्ष लोकांक बरे तरेन वळखता, लोक काँग्रेस पक्षाक वळखता, तत्वां वळखता, धोरण वळखता. तेन्ना लोकांक सगळें खबर आहा लोक काँग्रेसी बरोबर आसा आनी लोकांक सगळें खबर आहा पक्ष कित्याक येता, कशें येता, कोण हाडटा, कित्याक हाडटा. ही जे सेंटिमेंट आमकां बाकीच्या देशांत दिसता खंयचो ताजें sentiment रिफ्लेक्शन दिसता? रिजनल सेंटिमेंट ते मागीर जयललिता आसूं ममता बॅनर्जी आसूं तो सेंटिमेंट गोंयाक रिफ्लेक्ट जावपाक शकना. दॅट इज वॉट यू आर सेइंग. Please understand, if Shashikala Kakodkar and Dr. Willie D'Souza, with their stature, could not bring about a regional party in Goa, Mrs. Kakodkar got that Babango, MG. They could not resurrect those parties. Dr. Willie D'Souza, maybe Rajiv Congress, could not resurrect those parties. With time, it had to extinguish. त्या स्टेचराचे लिडर जर ते करू शकले ना कित्याक गोंयचे लोक हुशार आहा आनी त्या लिडरांक कळून आयलें की रियल पॉलिटिक्स लायज इन मेन स्ट्रीम पॉलिटिक्स. मेन स्ट्रीम पॉलिटिक्स, मेन स्ट्रीम पार्टी. दॅट इज द मेसेज. गोवन्स हॅव So अंडरस्टूड. you are considering GVP जावं सेव गोवा जावं गोवा फॉरवर्ड जावं एज पॉलिटिकल फ्रिंज रायट नाव. पॉलिटिकल फ्रिंज म्हणजे कितें. सी, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट टू यू. पयर आतां he was sitting with another leader of another regional party, UGDP. They took a press conference together. तो UGDP ताजे बरोबर येना.
पक्ष अलायन मर्ज जायना आणि हो UGDP वर वचना पूण दोगूय जाण कुशीक बसता आणि रिजनल फोर्सीस शूड युनायट म्हणटा. अरे why you all want this multiplicity to create instability? Okay. This is Multiplicity I'll take Vijay on that. I'll take Vijay on instability. that. I'll take Suril and then I'll take Vijay on that. So तुम्ही तर सांगतात की वी आर दी नॉन BJP नॉन काँग्रेस ऑप्शन नाव यू हॅव गोवा फॉरवर्ड पॉलिटिकली तांकां गोंया भितर सध्या तरी तुमचे परस चड एक्सपिरियन्स आहा. थंय विजय दिसता, नरेश सावळ दिसता, रोहन खंवटे दिसता. Now when you are projecting yourself as that non-BJP non-Congress option and they are projecting themselves as non-BJP non-Congress option, how are you looking at them? ती टॉपिक आसा तो रिजनल पार्टी गोंयान फिजिबल आसा काय ना तो कळ्ळें. हांगा सगळ्योच रिजनल पार्टी सध्या नॅशनल पार्टी जावपाक पळयता. तूं जाय जाल्यार JDU घे, तृणमूल काँग्रेस घे, खंयच्योय पळय. UGDP सुद्दां झारखंडाक वचून कॉन्टेस्ट करता. कित्या खातीर कळ्ळें. एक वेव आशिल्लो देशान 1960च्या पयलीं एक वेव आशिल्लो की नॅशनल पार्टीज आसपाक जाय आशिल्ल्यो म्हणून. गोंयान MGP आयली पूण तिचो एक लँड रिफॉर्माचो एक अजेंडा आशिल्लो, एज्युकेशनाचो एक अजेंडा आशिल्लो. पूण तेजे उपरांत केन्नाच खंयचीच रिजनल पार्टी सर्वायव जावना. आनी तेजे फाटलें कारण इतलेंच की रिजनल पार्टी ह्यो फक्त सेल्फ सेंट्रीक जाल्यो. आपल्याले तितलेंच पुरतें पळोवन घेवपाचें. फॉर एग्जाम्पल MGP खंयचेय सरकार आसूं ते मिनिस्टर आसताच. ह्या कारणा खातीर रिजनल पार्टी ह्यो सामक्यो त्रासान पडल्या. आनी दुसरी गजाल म्हणल्यार कांय मुद्दे आसा ते नॅशनल लेवलाचेर सॉल्व जावपाक जाय. ते रिजनल पार्टीचे लिमिटेशन्स कमी आसलेल्या कारणान ते मुद्दे सॉल्व जायना. So you are basically saying that तांची लिमिटेशन्स अशें आहात की ते नॅचरली तुगेले प्रॉस्पर जावपाक शकना सध्याच्या परिस्थिती भितर. हे दोन मुद्दे आहेत. एक पयलो यतीशान काडलो म्हत्वाचो, वाय आर यू क्रिएटिंग दिस मल्टिप्लिसिटी विच विल इव्हेंच्युअली लीड टू इन्स्टेबिलिटी. Why did the Congress go to Karunanidhi and not tell him you join us? Why did they ally with him in Tamil Nadu? Is it because the Tamils have self-respect and Goans don't have self-respect? अशें आहा तें. अरे काँग्रेस पार्टी ज्युनियर पार्टनर जाली थंय तामिळनाडून जायना. सो हाजो अर्थ कितें? इन द साउथ ऑफ इंडिया एवरी स्टेट हॅज इट्स ओन रिजनल पार्टी. ओनली इन गोवा दे आर गिविंग एक्झाम्पल्स that multiplicity will lead to division. There is no such thing. When there was a Mahagathbandhan in Bihar, there was no multiplicity. There was multiplicity. Only Luisin Falero has redefined Mahagathbandhan as merger. He has even changed English. And just like Michael says, Congress ha nala BJP ha. This clearly shows the joint venture. This is what we are talking about. हो जॉईंट वेंचर इतलो गोंयकारांक भुजला की गोंयांतलेंच सोल्युशन जाय ताका. अरे एक सांग तूं म्हाका, वॉट आर द इश्यूज ऑफ गोवा? आम आदमी पार्टी हॅज कम विथ वॉट डू दे स्टँड फॉर? दे हॅव ओनली गॉट वन थिंग ऑन करप्शन. इज करप्शन द ओनली इशू इन गोवा? आनी काय ना? गोंयकारपण म्हणटा इशू ना. अरे एवरीबडी इज टॉकिंग अबाउट. ही सेज सेंट्रल गव्हर्मेंट आमचो आहा म्हणून फायदो जाता स्टेटीक. कसलो मड्याचो फायदो जालो? स्पेशल स्टेटस खंय जालो? प्रायम मिनिस्टर मोदीन येवन थंय प्रॉमीस केल्लें मरे. ताका कितें पिशांची सुणें चाबिल्लें ते प्रॉमीस करपाक. आनी आतां ते सांगतात जायना म्हणून. तांचो पार्सेकार आतां सांगता चीफ मिनिस्टर की हे 29 वर्सां पयलीं स्पेशल स्टेटस घेवंक जाय आशिल्लो म्हणून. जेन्ना घटक राज जाले तेन्ना घेवंक जाय आसलो. आतां म्हजी एक तांकां चॅलेंज आहा आनी ही दोनूय पार्टींक चॅलेंज आहा. जाट रिजर्वेशना खातीर हरियाणान एक एजिटेशन जालें. Associam has said that it led to a loss of 20,000 crores. There was huge violence. Government in Haryana was of the BJP. Central government is of the BJP. ताणीच violence केलें आनी जाट रिजर्वेशन घेतलें. स्पेशल स्टेटस तुमकां जाय मरे? फाल्यां करुया एजिटेशन चल.